भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुख याचे, सुख आम्हा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया। तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडली या सेवा विठोबाची, सुख आम्हा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडुनिया। श्री पंढरीच्या पतित पावना, श्री पंढरीच्या पतित पावना, श्री पंढरीच्या पतित पावना, श्री पंढरीच्या पतित पावना, एक विज्ञापना पाया पाशी, एक विज्ञापना पाया पाशी, एक विज्ञापना पाया पाशी, अनाथ जीवाचा तुकाज कैवारी, अनाथ जीवाचा तुकाज कैवारी, अनाथ जीवाचा तुकाज कैवारी, अनाथ जीवाचा तुकाज कैवारी, ऐसी चराचरी ब्रिद्रावली, ऐसी चराचरी ब्रिद्रावली, ऐसी चराचरी ब्रिद्रावली। न सांगता कळे अंतरीचे गुज, आता तुझी लाज तुझ देवा, आळी कर त्यांचे करसी समाधान, अभयाचे दान देवोनिया। तुका म्हणे तुची खेळे दोही ठाई, नसेल तो देई धीर मना, अनाथा जीवांचा तू काज कैवारी, ऐसी चराचरी ब्रिद्रावळी। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी। हे शब्द ब्रह्म अशेष, तेची मूर्ती सुवेश, जेथ वर्ण वपु निर्दोष मिरवीत, असे स्मृती तेची अवयव, देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव, अर्थ शोभा। अष्टादश पुराणे तेची मणिभूषणे, पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची, पदबंधनागर तेची रंगातील अंबर, जेथ साहित्यवाने सपुर उजाळाची। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देव, निवृत्ती उदारा सोपान देव, निवृत्ती उदारा सोपान देव। मुक्ताबाई नमो श्रीमन पावनी, मुक्ताबाई नमो श्रीमन पावनी, श्रीमन पावनी, मुक्ताबाई नमो श्रीमन पावनी, देवाची आदत्रे जगनी देवाची, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुख याचे। महाराज म्हणतात की आम्ही भक्ती केली, पण भक्ती कशी केली तर आमच्या जीवनातले उद्वेग म्हणजे चिंता, चिंता बाजूला ठेवले, दुःख संकट त्याचा आम्ही कधी विचार केला नाही, आणि चिंता बाजूला ठेवून भगवंताची भक्ती केली। त्याचा परिणाम काय झाला? पावलो हे संग सुख याचे, त्याच्या संग सुखाचा लाभ आम्हाला झाला, भगवंताची संगत आम्हाला प्राप्त झाली, आणि मग त्याच्यामुळं काय झालं तर आमच्या जीवनामध्ये सगळी सुख आली। सुख आम्हा झाले धरिता याचा संग, भगवंताच्या संगतीमध्ये सुखच असतं, कारण परमात्मा हा सुखाचा आगर आहे। पळाले उद्वेग सांडोनिया, सांडोनियाचा अर्थ सोडोनिया, आम्हाला सगळ्या चिंता सोडून पळून गेल्या, आमच्या जवळ त्या ठिकाणी कुठलीही चिंता राहिली नाही। आणि मग महाराज सांगतात की बाबा आम्हाला हे सगळं सुख प्राप्त झालं ते त्याच्या संगतीनं प्राप्त झालं, पण आम्ही नक्की त्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर नक्की काय केलं?
तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडली या सेवा विठोबाची. आम्हाला परमात्म्याची सेवा घडली, भगवंताच्या नामाची सेवा केली, भगवंताची आम्ही सेवा केली, त्याचा परिणाम असा झाला. सुकामा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी विष्णुबुवा जोग महाराज या ठिकाणी यावर्षी सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन या ठिकाणी होतंय. पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं सद्गुरू जोग महाराज साधक परिवार पिंपरी चिंचवड शहर आपल्या सर्वांना घेऊन ही मंडळी या ठिकाणी हा कार्यक्रम करतायत. आपल्या सर्वांचा असणारा एक मोलाचा असणारा सहभाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आज कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे. त्यानिमित्तानं कीर्तनरूपी सेवेला घेतलेला अभंग तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा अत्यंत सोपा, कीर्तनामध्ये बसल्या बसल्या सहज अभंग पाठ होईल इतका सोपा. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुख याचे. चिंता सोडून आम्ही भक्ती केली, भगवंताच्या संग सुखाला प्राप्त झालो. असा इतका सोपा तुकाराम महाराजांचा अभंगाच्या या सेवेसाठी घेतलेला आहे. सेवेला प्रारंभ करत असताना ज्यांच्या माध्यमातून मला इथपर्यंत निमंत्रण मिळालं, तुम्ही सगळेच इथपर्यंत एखादा महाराज कीर्तन करण्यासाठी येत असतो त्यावेळेस तुमच्या सगळ्यांच्या भावना त्या कीर्तनकारापर्यंत पोहोचलेल्या असतात. सगळ्यांचं प्रेम एखाद्याला इथपर्यंत घेऊन येत असतं आणि तुमच्या असणाऱ्या प्रेमानं या ठिकाणी या कीर्तनरूपी सेवेसाठी येता आलं. प्रामुख्याने उपस्थित सर्व जनसमुदाय, अधिकार संपन्न सगळे टाळकरी, वारकरी संप्रदायाचे उपासक पाईक, जोग महाराजांच्या परंपरेतील आणि वारकरी शिक्षण संस्थेची अत्यंत निष्ठेने सेवा करणारे आमचे हरिभक्तीपरायण माऊली महाराज आढाव असतील, त्याच्यानंतर आमचे मित्रबंधू सतीशजी महाराज बुजाडे असतील. महाराजांनी स्मरण करून दिलं, माऊलींनी पुन्हा पुन्हा आठवण करून दिली, ही सेवा तुम्हा सर्वांच्या वतीनं माझ्याकडे दिली. उपस्थित जनसमुदायामध्ये सगळी वारकरी संप्रदायाची सेवा करणारी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मग 2ही मृदंग वादक, त्याच्यामध्ये आपल्या पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्याचं मानगावचं असणारं वैभव, आमचे चौरंगीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये चांगल्या पद्धतीने सेवा करतात, आळंदी क्षेत्रामध्ये राहत आहेत. मृदंगाचे सेवक म्हणून चौरंगीनाथ महाराज या ठिकाणी आहेत. त्यांच्या जोडीला त्यांचे बंधू चौरंगीनाथ. आता 2 चौरंग असल्या एका पाटाने काय करायचं? चांगलंय, एक हा योग योग म्हणावा लागेल नाही का? योगायोग आहे चांगला, काय हरकत नाही. नाही, आईवडिलांना धन्यवाद तुमच्या की दोघांची नावं त्या ठिकाणी चांगली ठेवलेली आहेत नाही का? 2ही चौरंगीनाथ महाराज, सगळे गायनाचार्य मंडळी, परिसरातील सगळ्यांचं नाव उल्लेख शक्य नाही, पण तरी देखील आपल्या पुण्याचं काही महाराष्ट्राची रत्न आहेत ही गायन क्षेत्रामधली मंडळी. त्याच्यामध्ये हरिभक्तीपरायण अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम गायनाच्या माध्यमातून ज्यांनी केलं, राधाकृष्ण गरड गुरुजी तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्राचा एक गोड आवाज आणि एक कंठभूषण म्हणून ज्यांना महाराष्ट्र आज ओळखतो असे हरिभक्तीपरायण प्रवीणजी महाराज सोळंकी तेही गायनासाठी उपस्थित आहेत. आमचे विजय बापू भोंडवे आहेत, आमचे सतीश मामा भोंडवे आहेत, आमचे सगळेच की बाबा किशोरजी पाटील आहेत, कैलास महाराज कातळे आहेत. सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करून चिंतनाकडे प्रवृत्त होऊयात. विठ्ठल या सर्व कार्याला ज्यांचा आशीर्वाद आहे असे कोळपकर महाराज आपल्या सर्वांमध्ये ज्येष्ठ आहेत, त्यांचाही या कार्यक्रमामध्ये खूप मोठा सहभाग आहे. असो, तुकोबारायांचं स्मरण करू आणि कीर्तनरूपी सेवेला प्रारंभ. कारण 375वा या वर्षीचा वैकुंठ गमन सोहळा आहे तुकोबारायांचा. त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सोहळा या ठिकाणी या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. तुकोबाराया कोण? मनुष्याकृते राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरी तारी अली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदासी. महाराज हा जन्मला मृत्यू लोकी, दुजी उपमा नाढळे इह लोकी. भवसिंधुसी बांधिला से तुझेने, अनाथा दिना कारणे तू कयानी. तुका भासला मानवी वेशधारी, परिहालिला विग्रही निर्विकारी. स्वये श्री हरी सर्व व्यापक जीवा, तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा. जया पूजिले आदरे पांडुरंगे,
विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती हे दिव्य लोकासी नेली गेला तो विमानी बैसोनी गेला विमानी बैसोनिया गेला तो विमानी बैसोनिया गेला विमानी बैसोनिया म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनिया गेला तो विमानी बैसोनिया म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनिया गेला तो विमानी रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनिया. कोण गेला विमानात बसून? कोण पंतप्रधान म्हणते? हा, तुकोबाराय विमानामध्ये बसून गेले. महाराज काय भाग्य आहे बघा. भजन केलं की विमान घ्यायला येतं ना. आपण तो रोज भजन करतोय तरी का विमान येत नसावं आपल्याला? विमान केव्हा येईल? भजन करता करता ज्या दिवशी आपली लहान लेकरासारखी अवस्था होईल त्या दिवशी आपल्याला विमान आल्याशिवाय राहणार नाही. भजनाची उच्चांक काय जर सांगायचं जर झालं तर आपल्याला तितकं निरागस होता आलं पाहिजे. जसे तुकोबाराय जितके निरागस झाले, सगळी आसक्ती बाजूला, लहान लेकरासारखं जीवन झालं. आणि म्हणून भजन करता करता त्या ठिकाणी आपल्याला विमान घ्यायला यावं. पण तरी देखील यावर्षी 375वा सोहळा संपन्न होत असताना एवढा मोठा कार्यक्रम केलाय. विमानात सगळ्यांना बसावंसं वाटतं. जर आता म्हटलं पुणे दिल्ली आपल्याला सगळ्यांना जायचंय तर सगळी बसतील विमानामध्ये. पण समजा भगवंताच्या मनामध्ये आलं की सगळीच लोक तुकोबारायचा वैकुंठ गमनाचा सोहळा संपन्न करतायत आणि देव म्हणले की पिंपरी चिंचवडमध्ये आपलं विमान घेऊन येऊ आणि जेवढी लोक कीर्तनाला आहेत त्यांना वैकुंठाला घेऊन जाऊ. आणि जर विमान कीर्तन झाल्यावर इथं जर उतरलं तर कोण कोण विमानात बसणार आहे? पळून जातील घरी. एकही थांबणार नाही इथं. जे भाग्य जगात कुणाला प्राप्त झालं नाही महाराज. मागे कवीश्वर झाले थोर थोर, सांगा कलेवर नेले कोणी. मनी रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनी आला. प्रयाण काळे देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निज धामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. निळोबाराय म्हणतात सगळ्या संतांना आनंद व्हावा असं वैभव प्राप्त झालं आपल्या तुकोबारायांना. म्हणून ज्ञानोबाराय 400 वर्ष अगोदर रामेश्वर शास्त्रींच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगतात, तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथोर जो का अवतार नाम याचा. रामेश्वर शास्त्रींच्या स्वप्नामध्ये जाऊन माऊलींनी सांगितलं तुकोबारायांना त्रास नाही द्यायचा. माऊली म्हणतात सगळ्या संतांमध्ये सर्वश्रेष्ठ आणि सर्वात प्रिय जर मला कोण असेल तर ते तुकाराम महाराज आहेत. किती प्रेम माऊलींनी सुद्धा करावं बघा ना. असं घडलं नाही महाराज. 1200च्या शतकामध्ये तुकोबाराय आणि 1600च्या शतकात तुकोबाराय आणि 1200च्या शतकामध्ये ज्ञानोबाराय. 400 वर्षानंतरच्या काळानंतर सुद्धा इतकं जर प्रेम माऊली तुकोबारायवरती करत असतील तर तुकाराम महाराज काय असतील? ही तुकोबारायांच्या जीवनाची उंची आहे. आणि मग महाराज सांगतात की बाबा अशी मंडळी, अशा तुकोबारायांना हे वैभव विमानामध्ये जाण्याचं प्राप्त झालं. मग आम्ही भक्ती केली. कशी भक्ती केली? विठ्ठल आणि चिंता सोडून भक्ती केली. चला या म्हणजे आपण ज्या कालखंडामध्ये हा कार्यक्रम करतोय हा मार्गशीर्षाचा महिना आहे. एकदम पर्व काळाचा महिना आहे. मग या महिन्यामध्ये भजन नामस्मरण केल्यानंतर काय पुण्य मिळतं सुरुवातीला सांगून आपण अभंगाकडे जातोय. ज्ञानोबाराय म्हणतात त्याप्रमाणे, मासात मार्ग शिरू तोमी म्हणे शारंग धरू, ऋतू माझी कुसुमा करू वसंत तोमी. भगवंतांनी ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायामध्ये, गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायामध्ये आणि एकनाथ महाराजांनी भागवताच्या 16व्या अध्यायामध्ये विभूती सांगितलं. म्हणून ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायाला नाव आहे विभूती योग. मग ज्ञानोबारांनी विभूती काय काय सांगितल्या? या जगामध्ये भगवंत कशाच्या रूपाने नटून आलाय. अर्जुनाने प्रश्न विचारला होता, देवा सांगा
या जगात तुम्ही कशाच्या रूपानं आहात? भगवंतांनी सांगितलं हे विश्वच माझं एक स्वरूप आहे, या विश्वाच्या स्वरूपानं मी या जगामध्ये आलोय. पहिली विभूती भगवंतांनी सांगितली. दुसरी विभूती भगवंतांनी सांगितली, त्रिभुवनेक सरिता माझी जानवी मी पंडसुता, जळचरा माझी समजता माझारी जाणे. भगवान बोलतात या जगामध्ये गंगा नावाची नदी वाहते, ती गंगा नावाच्या नदीच्या रूपानं या जगात मी वाहतो. जगामधले जेवढे पाण्याचे जे ओघ आहेत ते सगळे पाण्याचे ओघ जर काय असतील तर त्या ठिकाणी भगवंत आहे. म्हणून माणसाला तहान लागली की माणूस पाणी पितो आणि पाणी पिल्यानंतर अगदी तृप्तीचा ढेकर देतो आणि माणूस म्हणतो की तहान भागली. तहान भागली म्हणजे नक्की काय झालं? जगात तहान भागवण्याची ताकद कुणाचीच नाही परमात्म्याशिवाय. पाण्याच्याच रूपानं देव पोटामध्ये गेला आणि आपण तृप्तीचा ढेकर दिला. जगामध्ये पाणी निर्माण कसं झालं? निळोबारांनी सांगितलं या पाण्याचा सुद्धा निर्माता तोच आहे. कोण? मी नाही बोलत, निळोबाराची गवळण सांगते बघा, गोड गवळण आहे निळोबारांची. समुद्र भरला माणसं म्हणतात. कुणी भरला? तुम्ही भरला का मी भरला समुद्र? मग पावसाने भरला, बरोबर. एक उत्तर द्यायला बरोबर, पावसाने भरला. पण पाऊस कुणी पाडला? पाऊस पाडणारा कोण आहे? अहो पाऊस पडलाच कसा? त्याचं कारण सांगितलं, याची द्रवपणे समुद्रासी जळ, याची द्रवपणे समुद्रासी जळ, याची द्रवपणे समुद्रासी जळ, याची द्रवपणे समुद्रासी जळ, याची चपळपणे पवन हा चंचल, याची चपळपणे समुद्रासी जळ, याची चपळपणे पवन हा चंचल, याची चपळपणे पवन चंचल, याची अवकाशे आकाश पघळ, याची अवकाश आकाश, याची अवकाशे आकाश पघळ, याची अवकाश आकाश पघळ, याची धृती बळे आवनीही आढळ हो, याची धृती धृती बळे आवनीही आढळ हो, आईसा लाघवी या माया सूत्रधारी, आईसा लाघवी या माया सूत्रधारी, आईया लाघव माया सूत्रधारी, आईया लाघव पाणी निर्माण कसं झालं? समुद्र भरला कशाने? आपल्याला विज्ञान नाही उत्तर देणार, आपल्याला संतांचे अभंग उत्तर देतील. पाणी निर्माण कसं झालं? याची या चपळपणे, याची या द्रवपणे समुद्र भरला. परमात्मा द्रवला म्हणून समुद्र भरला. समुद्राला जळ काय? ही हवा वाहते. हवा कशामुळे वाहते? बघा, माणूस 8 दिवस जर माणसाला खायला नाही मिळलं माणूस तरी जिवंत राहील. 4 दिवस पाणी नाही प्यायला मिळालं तरी माणूस जिवंत राहील. पण 1 मिनिट आपण नाकाने तोंड दाबून धरू, काय होते? 1 मिनिट नाकाने तोंड दाबून धरू, दुसऱ्या मिनिटाला कोण कोण राहतोय बघू आपण. जर हवा नसेल तर माणूस राहील का? आपण मस्त आवडीने पाहतो, चला हवा येऊ द्या. किती जरी पाहिलं तरी हवा आणली कुणी? याची या चपळपणे पवन हा चंचल. निळोबाराय म्हणले तो वाहतो, तो चपळ आहे म्हणून या जगामध्ये हवा फिरते. एवढंच नाही, याची अवकाश, आकाश का पडत नाही? त्यांनी धरलं, याची या धृती बळे आवनी ही आढळ. आवनी म्हणजे पृथ्वी. येण्याची मेरुस्तंभ अचल धरियेला, दिशा दिक्पाळासी येण्याची ठाव दिदला, विधी विधानाचा शास्त्राबोध केला, येण्याची सूरपती स्वर्गी बैसविला हो. देवांचा जो राजा आहे त्याला काय म्हणतात? देवांच्या राजाला. देवेंद्राला स्वर्गात कोणी मुख्यमंत्री केला? महाराष्ट्रातल्या नाही म्हणत. स्वर्गातला देवेंद्र मुख्यमंत्री झाला कसा? आणि तिथला काय इथला काय कुणी केला त्याला? नाही, मतदार राजांनी केला तो भग सोडा. पण निळोबाराय म्हणले येण्याची सूरपती स्वर्गी बैसविला हो. अहो, देवांचा मालक, देवांचा राजा इंद्र, स्वर्गामध्ये त्याला राजा केलं कुणी? आईसा लाघवी या माया सूत्रधारी. एक एकलाची झाला नाना करी, स्थूळ सूक्ष्म जीव जीवाचे अंतरी, तो हा नंद नंदन सये बाळ ब्रह्मचारी हो. एकलानं कंठेची म्हणून याने त्या गवळणीमध्ये हे सगळं चिंतन आलेले.
असा असणारा परमात्मा, याची या नाभी कमळी जन्म चतुरानाना, ज्याच्या नाभी कमळामधून कुणाचा जन्म झाला? कमळातून ब्रह्मदेव. तुम्ही लय हुशार आहेत, मला काय बोलवले हो. कमळातून नाही उत्तर देत चला, बरं चालतं जरा. आपली माणसं आहेत, आपलं घरचं कीर्तन आहे, आज घरची आहेत सगळी मंडळी. याची या नाभी कमळी जन्म चतुरा नाना, याची या निज प्रभा प्रकाश रवी करना. लोक म्हणले उजेड पडला. उजेड कुणी पाडलाय? आपण पाडलाय. अहो रवी किरणाला, रवी म्हणजे सूर्याच्या किरणाला सुद्धा प्रकाश देणारा कोण आहे? याची या निज प्रभा प्रकाश रवी किरणा, याची या महातेजे तेज हुताशना. हुताशन, या सूर्याला तेज कुणी दिलं? येण्याची पडवोनी वेद केला शहाणा हो, ऐसा लाघवी या माया सूत्रधारी. ही ताकद कुणाची? ही ताकद सगळी जी परमात्म्याची आहे. म्हणून भगवान विभूती सांगतात, नद्यांमध्ये गंगा मी आहे, पर्वतांमध्ये हिमालय नावाचा पर्वत मी आहे. एवढंच नाही, वृक्षामध्ये अश्वत्थ नावाचा वृक्ष मी आहे, पक्षामध्ये गरुड नावाचा पक्षी मी आहे, सापांमध्ये वासुकी नावाचा साप मी आहे, नागांमध्ये अनंत नावाचा नाग मी आहे, धेनूमध्ये कामधेनू मी आहे, धातूमध्ये धातूनाम अस्मी कांचनम, सोनं नावाचा धातू परमात्मा आहे. म्हणून सोन्याला सोन्यासारखा मान द्यायचा. माता भगिनींना हात जोडून विनंती आहे, सोनं हे जे असतं ते सगळं कमरेच्या वरती असतं. किती ऐश्वर्यन किती श्रीमंती आली तरी आपल्या पायामध्ये सोन्याची जोडवीन, पायामध्ये सोन्याच्या पट्ट्या असू नयेत. हे जरूर आहे का असू नयेत? त्याचा परिणाम सांगतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पायदळी तुडवल्याचं पाप आपल्याला लागतं, म्हणून पायामध्ये सोन्याची जोडून पट्ट्या घालायच्या नसतात. तुम्ही म्हणाल आमच्याकडे आम्ही काय करू, द्या की सप्त्याला दाम. तसं काय तेव्हा बरोबर आहे का नाही? आहे तर काय करायचं? देवाला पायदळी तुडवण्यापेक्षा धातूनाम अस्मी कांचनम, गीता सांगते आपल्याला, धातूंमध्ये सोनं नावाचा धातू मी आहे. तसं महिन्यांमध्ये मार्गशीर्ष नावाचा महिना, म्हणून तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आमच्या माता भगिनी रविवारचा उपवास करतात, कामुषा गुरुवारचा उपवास करतात. याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवंतांनी 700 श्लोकाची गीता, अर्जुना संकट पडता झड भारी आणि गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. स्वमुखे आपण सांगितो स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगितो श्री, स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू. श्री गीता प्रश्न अर्जुनेचा, श्री गीता प्रश्न अर्जुनेची, श्री गीता प्रश्न अर्जुनेची. स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू, श्री गीता प्रश्न अर्जुनेची, श्री गीता प्रश्न अर्जुनेची, श्री गीता प्रश्न अर्जुनेची. आपण सांगितो श्री विष्णू, श्री गीता प्रश्न अर्जुनेची, श्री गीता प्रश्न अर्जुनेची, श्री गीता प्रश्न अर्जुनेची. कारण गीता अर्जुनाला सांगितली ना, मग आगमन झालंच पाहिजे की त्यांचं. अर्जुना संकट पडता जड भारी आणि गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. तेची अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया. तोच अवतार त्या ठिकाणी अलंकारापुरामध्ये ज्ञानोबारांनी. गीता नाही वाचते आली तर हरकत काही नाही, पण ज्ञानेश्वरी वाचू शकतो ना आपण. म्हणून वाचता आली तर सगळी गीता वाचावी, नाही वाचता आली तर पहिला श्लोक, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता योत्सवा मामका पांडवा चैव किम कुर्वत संजय. पहिला आणि शेवटचा श्लोक रोज म्हणावा. आणि नाहीच काही म्हणता आलं तर शेवटचा तरी घरातून बाहेर पडताना, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय भूतिर्ध्रुवा नितिर्मतीर मम. का म्हणावा? ज्या कामाला चाललोय त्या कामामध्ये यश मिळतं, विजय मिळतो. विजय बरं का विजय भाऊ. या श्लोकाची ताकद काय माहितीये? हा श्लोक ज्या वेळेस आपण उच्चारून घराच्या बाहेर पडतो, ज्या कामाला चाललोय ते काम झाल्याशिवाय राहत नाही, इतकी ताकद आहे महाराज. म्हणून यत्र, जिथं जिथं कृष्ण आहे तिथं विजय आहे, जिथं जिथं कृष्ण आहे तिथं लक्ष्मी आहे. म्हणून यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय भूतिर्ध्रुवा नितिर्मतिर्मम. संजयाने सांगितलं. 700 श्लोकाच्या गीतेमध्ये एकच श्लोक धृतराष्ट्राचा आहे, 41 संजयाचे आहेत, 87 अर्जुनाचे आहेत आणि 571 त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे आहेत. मिळून 700 होतात. नंतर हिशोब करा. सगळे मिळून 700 श्लोकाची गीता सांगितली. मग विस्तार ज्ञानोबारांनी 9033व्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून केला. असो, हा फक्त मी मुद्दा याच्यासाठी सांगितला की भगवान म्हणतात महिन्यांमध्ये मार्गशीर्ष नावाचा महिना मी आहे, म्हणून याच महिन्यामध्ये धरी अवतार विश्वतारावया
आणि आत्रीची अनुसया गरोदर. हा पर्व काळाचा महिना आहे. त्या महिन्याचं कौतुक देवानी केलं म्हणून आपणही करावं याच्याकरता. कारण 11 महिने एका बाजूला राहतात आणि हा 12वा महिना जो मार्गशीर्षाचा हा एका बाजूला राहतो. का? जर आपण राम म्हटलं तर पुण्य मिळतंच. 11 महिने भजन करा, पुण्य मिळणारच आहे. पण एक कीर्तन मार्गशीर्ष महिन्यामधलं ऐका, 100 कीर्तन ऐकल्याचं पुण्य प्राप्त होतं. म्हणून हा पर्व काळाचा महिना आहे. त्याचं कारण आहे. म्हणून मासा आत मार्गशीर तो मी म्हणे शारंग धरू. ज्याच्या हातामध्ये शारंग नावाचं धनुष्य आहे तो परमात्मा सांगतोय, हे अर्जुना ऋतू माझी कुसुमा करू वसंत तो मी. अशा सगळ्या 75 विभूतीचं वर्णन आहे. आता देवाच्या विभूती सगळ्या नाही सांगता यायच्या. देव म्हणतात, अंगीची या रोमा किती, जयाची या तयासी न गणविती, आणि तैसी या माझी या विभूती असंख्य जाण. ज्ञानोबरांची ओवी आहे. अंगावरचे केस मोजता येतील का? नाही मोजता येत. पण माणसाचं डोकं तिथंच चालतं. 2 जण पारावर बसली होती आणि समोरून गाढव चाललं होतं. आणि एक जण दुसऱ्याला म्हणला, का रे गाढवाच्या अंगावर किती केस असतील? ह्या गाढवांना काय करायचं होतं? त्या गाढवाच्या अंगावर किती जरी केस असली तर या दोघांना काय करायचं होतं? तुम्हाला नाही सांगता यायची. तेवढ्यात दुसऱ्याने विचारलं, झाडावरचा कावळा आहे, त्या कावळ्याच्या तोंडात किती दात असतील? काय करायचे काय? पण कुणी कुणाला ओवीची चर्चा करणार नाही, ज्ञानेश्वरीची, गाथेची, अभंगाची चर्चा करणार नाही. कुणी काय गायलं, कुणी काय म्हणलं, कुणी काय वाजवलं, याची चर्चा झाली पाहिजे महाराज. चर्चा भगवंताच्याच नामाची झाली पाहिजे, छंद हरीच्या नामाचा आणि सुचिरभूत सदा वाचा. तो आपण ते म्हणतात ना, विठ्ठल विठ्ठल गोविंद गोविंद मना लागली या छंद. गोविंदाच्या नामाचा छंद लागला पाहिजे. 3 छंद लागावा. सहजतया जना छंद वाचे गोविंद गोविंद. तुकाराम महाराज म्हणतात, सहज मग गोविंद ते काया. सहज गोविंदाचं चिंतन त्या ठिकाणी घडलं पाहिजे. आणि नाहीतरी भक्तीची व्याख्या काय केली नाथ महाराजांनी? भक्ती कशाला म्हणायचं? अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता भक्ती तत्वता या नाव. जगातली सगळ्यात सुंदर भक्तीची व्याख्या केली नाथ महाराजांनी. जर तुकाराम महाराज म्हणतात आम्ही भक्ती केली म्हणजे नक्की काय केलं? नाथ महाराजांनी दिलेलं उत्तर आहे, भक्तीची व्याख्या अहर्निशी माझी कथा. अह म्हणजे दिवस, निशी म्हणजे रात्र. रात्रंदिवस भगवंताची कथा श्रवण करणे, त्याचे गुण ऐकणे, अहर्निशी माझी कथा म्हणजे भक्ती. अहर्निशी माझी वार्ता, जे ऐकलंय कीर्तनामध्ये ते आपल्या मित्रांना सांगावं, पत्नीला सांगावं, अनेक जे जे आपल्या संपर्कामध्ये त्यांना सांगावं. आपण सांगतो का कधी? एखादा कीर्तनातला प्रसंग एखाद्या महाराजाचा आवडला आणि त्या ठिकाणी आपल्याला एखाद्याचा फोन आला, आपण प्रपंच सांगतो का कीर्तन सांगतो? आम्ही जरी घरी जास्त बोललो तरी बायको म्हणते बास करा तुमचं कीर्तन. बरोबर आहे ना महाराज? आपण जास्त बोला गेलो की आपल्याला काय समोरचं ऐकून घेणार आहे. पण उद्धवाला सांगत असताना भगवान सांगतात, उद्धवा जो कोणी माझी अहर्निशी रात्रंदिवस माझी कथा ऐकतो, माझे गुण ऐकतो, माझी कीर्ती ऐकतो, ती भक्ती आहे. अजून माझ्या नामाशिवाय त्याला दुसरं काहीच गोड लागत नाही, ती माझी भक्ती आहे. अहर्निशी माझी वार्ता, मी जर एखादी गोष्ट देवाची ऐकली तर मला ज्याचा फोन येईल अथवा मी ज्याला फोन करील त्याला पहिली एखादी गोष्ट देवाची सांगावी. आणि नाहीच काय सांगितलं तर कमीत कमी रामकृष्ण हरी तरी तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे.
हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. म्हणून प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी तो दुबळा अर्चित असे भक्ती. आणि म्हणून बेल जरी गंगावती. स्वीकाराला की ज्ञानोबारायांनी ऐकणाऱ्या लोकांना महादेवाची उपमा दिली, महेशाची उपमा दिली. प्रभू हे ऐकणारे कोण आहेत? सगळे भगवान शंकर आहेत ऐकणारे. पण 2 तासात आपण भगवान शंकर आहे असं समजायचं कीर्तनात, आणि 2 तासाच्या कीर्तनामध्ये हे चोपदार भगवान दत्तात्रय असतात. आता कोणी नावाने हाक नका मारू त्यांना, दत्तात्रय स्वरूपच आहेत. दत्तात्रय चोपदार पुढे उभा काठीकर, हा निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी. आणि दत्त चोपदारी भगवान दत्तात्रय चोपदारी करतात कुठं? नाथ महाराजांच्या घरी. चला मुद्दा आपला याचा चालला होता. म्हणून लक्ष देऊन ऐकावं का? तर महेशाची मूर्ती, भगवंताची वार्ता एकामेकांना सांगणं ही भक्ती आहे महाराज. अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता. रात्रंदिवस मला ध्यानात ठेवणं ही पण माझी भक्ती आहे. आपण कुठेही जाऊ द्या, पण आपल्या ध्यानातला देव मात्र कुठं जाऊ नये. त्याच्यासाठी माणसांनी ध्यानावर असावं लागतं. बरीच माणसं ध्यानावरच नसतात. मोबाईलच्या नादात हल्ली कुठेच एक ध्यानावरती आहे महाराज. कीर्तनापुरतं जरा 2 तास बरं वाटतं. इथून उठलं की रात्री झोपेस तोपर्यंत आम्ही भजन करतो का विनवणीचा अभंग म्हणून झोपतो आम्ही. नियम केला पाहिजे. अहो किती गोड मालिका आहे आपली. त्या मालिकेमध्ये, मालिका कोणती गोड आहे? 4 दिवस सासूचे. कोणती मालिका सांगतोय मी? घरघर की कहाणी का माझ्या नवऱ्याची बायको? आवडीने पाहतात. मग खरंच तसं झालं, काही पण पाहतात माणसं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. शेवट झोपत असताना सुद्धा विनवणीचे अभंग दिलेले आहेत. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तिथून म्हणायचं पाहे पा धुजेचे चिरगुटन राया जतन करिता कष्ट. 14-15 अभंग आहेत, ते म्हणावेत आणि डोळे मिटावेत. महाराज सकाळचं सुद्धा वेळ इतकं, म्हणजे सकाळी जाग सुद्धा इतकी चांगली येते ना महाराज. डोक्यातलं सगळं बाजूला जातं. कुठल्याही प्रकारचं त्या माणसाला बीपी नाही, शुगर नाही. बघा तुम्ही असं करून बघा. झोपत असताना बाकीची चिंताच नाही ठेवायची, चिंतन करत झोपायचं. चला, हे औषध आहे, फुकटचं औषध आहे. फुकटचं औषध कुणाला पचत नाही, फुकटचं औषध कुणाला रुचत नाही. संतांनी हा सगळा दिलाय ना, हा ब्रह्मरसाचा काढा आहे. ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारेल. पथ्य नाम विठोबाचे आणि अनेक वाचे, हे नाम आहे विठोबाचं पथ्य. चला, म्हणून देव सांगतात अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते द्याता. भक्ती तत्वता या नाव. ज्ञानोबारांना राग कधीच येत नाही, पण ज्ञानोबाराय म्हणतात भक्ती जर कुणी करत नसेल, माझी या भक्तीविन जळो जयाचे जियाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. ज्ञानोबाराय म्हणतात पृथ्वीवरती काही दगड कमी आहेत का? भक्ती जर नाही केली तर ज्ञानोबाराय म्हणतात ही माणसं माणसंच नाहीत, चालते बोलते दगडच आहेत ना. ते जीवजंतुशी केवी कळे, ते जीवजंतुशी केवी कळे, ते जीवजंतुशी प्रमाण तेथील प्रमाण नेनवे वेदासी, तेथील प्रमाण नेनवे वेदासी, तेथील प्रमाण नेनवे वेदासी, तेथील प्रमाण नेनवे वेदासी. ते जीवजंतुशी केवी कळे, ते जीवजंतुशी केवी कळे, ते जीवजंतुशी केवी कळे. हे वेदांचं प्रमाण ज्ञानोबारांनी सांगितलं. माणूस म्हणून जन्माला आलो आणि देव भक्ती हे नामचिंतन काहीच कळालं नाही ना. ज्ञानोबारा रागवत नाहीत कधी, पण रागवल्याशिवाय सुद्धा राहत नाहीत. ते जीवजंतूला काय कळणार आहे? नाहीच कळालं आपल्याला देव तर आपण जीवजंतूमध्ये जमाय. नाहीच कळालं आपल्याला देव आपण त्या ठिकाणी दगडामध्ये जमाय. आणि म्हणून ज्ञानोबारांना राग नाहीत, पण ज्ञानोबारा इथं रागवतात. नाथ महाराज कधी रागवले का हो? भक्ती विन पशु कशाशी वाढ सटविना नेला कैसा नाही, सटविना नेला कैसा नाही, सटविना नेला कैसा नाही, भक्ती विना पशु कशाची वाढला, भक्ती विना पशु कशाची वाढला, भक्ती विना पशु कशाची वाढला, भक्ती विना पशु कशाची वाढला. सटविना नेला कैसा नाही, सटविना नेला कैसा नाही, सटविना नेला कैसा नाही. भक्ती विन पशु कशाशी वाढला आणि सटविने नेला कैसा नाही.
काय माय गेली होती भूतापाशी आणि हरिने मुखाशी अरे मुढा पातके करिता पुढे आहे पुसता आणि काय उत्तर देता होशील तू अनेक यातना यम करवील आणि तेथे तुला कोण सोडविल खंती ते नकारा होणे गाढव पुतरा होणे गाढव पुतरा होणे गाढव पुतरा खंती ते नकारा होणे गाढव पुतरा होणे गाढव कुत्रा होणे गाढव एका जनार्दनी सांगत आहे कोडे आणि आहा वाचा बोले रडावं लागल रडावं यमाच्या समोर म्हणून बघा नरदेह परम पावन पावोनीन साधे ब्रह्मज्ञान तो लांडा गर्धभ जान पुष्यविन दुपाही नाथ महाराजांची गोड ओवी आहे नाथ महाराज सांगतात 2 पायाचं गाढव असतं का पण कधीच नसतं नाथ महाराज म्हणतात नाही भक्ती करता आली तर बिना शेपटाचं आणि 2 पायाचं गाढव म्हणून त्या ठिकाणी आपली ओळख आहे तुका म्हणे जान नर गाढवा हुनहीन अनेक प्रमाणाने आपल्याला सिद्ध नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी श्वान सुकरे बापुडी श्वान सुकरे बापुडी नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी श्वान सुकरे बापुडी श्वान सुकरे नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी श्वान सुकरे बापुडी नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी श्वान सुकरे नाही तरी काय थोडी कमी आहेत का श्वान शुकरे काय कमी आहेत का जगामध्ये पूस नाही पायचारी आणि मनुष्य परी कुतरी ती संत रागवत नाहीत डोंगरेजी महाराज म्हणतात माणूस जर जेवायला बसला ताट समोर आलं आणि देवाचं नाव न घेता जर माणूस खायला लागला ना महाराजांचे उद्गार आहेत माणूस अन्न नाही खात माणूस पाप खातो देवाच्या आठवणीशिवाय घशाखाली जर घास उतरला तर माणूस अन्न नाही खात करसी देवाविन आज अवघी होईल निराश तृष्णा वाढवीशी बहुवस कधी सुखासन पावसी तुकोबाराय म्हणतात ही फक्त देवाशिवाय जर अपेक्षा माणूस करायला लागला देवाला बाजूला ठेवलं आणि आपण सगळं करायला लागला तर करसी देवा विनाश नाही महाराज सिन केला ती साधना सिन केला ती साधनांचा सिन केला वासना धरीती कृष्णा विन काही वासना धरीती कृष्णा विन काही शिन केला ती साधनांचा शिन केला ती साधनांचा वासना माणसाला टेन्शन काय येतं त्याचं उत्तर महाराजांनी गोड प्रमाणातून दिलं सीन केला तीही साधनाचा का वासना धरिती कृष्णाविन काही त्या गोपिकांचं कसं होतं भावना राहिली एकाची ठाईन तुका म्हणे पायी गोविंदाच्या
त्या गोपिकांची भावना भगवंताच्या ठिकाणी राहिली होती. त्याच्यामुळं विसरू कामाचा तुका म्हणे झाला आणि उद्वेग राहिला जावे यावे कृष्णाची या सुखे नाही भूक तहान सदा समाधान सकळाचे कळलेची नाही झाले किती दिस बाहेरले वास विसरले. कीर्तनातले 2 तास सुद्धा कधी संपतात कळत नाही. जे मनापासून कीर्तन ऐकतोय त्याच्यासाठी बरं का. नाही तर बरीच माणसं घड्याळ पण बघतात आणि घड्याळ पण दाखवतात. आता बऱ्याच जणांनी घड्याळ पण दाखवलं. विठ्ठल विठ्ठल सीन केला तीही साधनाचा. ही साधनाचा सीन होय. त्या निळोबारांची जे गवळण त्याच्यामध्ये उत्तर आलेले यासी करोनी पुढे बैसे वो जनी यासी करोनी पुढे बैसे वो जनी यासी घेऊनी संगे निजो निज शयनी याची घेऊनी संगे निजो निज शयनी याचे संग सुख घेऊ अनुदिनी ओ याचे संग सुख घेऊ अनुदिनी ओ ऐसा निजानंद परमात्मा श्री हरी ऐसा निजानंद परमात्मा श्री हरी आम्ही लाधलो भाग्याच्या संसारी आम्ही लाधलो भाग्याच्या संसारी. त्या म्हणतात आम्ही इतक्या भाग्यवान आहेत ना की आम्ही त्याच्या संग सुखाचा अनुभव घेतो. चला प्रमाणाने गेलो की लय लांबत जाईल. बरं असतं बाकीच्या चर्चा करण्यापेक्षा प्रमाणाच्या चर्चा कधी चांगल्यात बाकीच्या गप्पा मारण्यापेक्षा. बघा तुम्ही कीर्तन ऐकून माणसांच्या वाट्याला हल्ली पुण्य का नाही? कारण कीर्तनामध्ये संत प्रमाणच यायला तयार नाहीत. आपल्याला कीर्तन ऐकून 2 तासात पुण्य मिळालं पाहिजे. ठीक आहे गोष्टी असाव्यात विनोद असाव्यात त्याच्याशिवाय कीर्तन नसतं. पण तरी देखील तितकीच सत्य प्रमाणात सुद्धा असली पाहिजेत. कारण ज्ञानोबारांनी तुकोबारांनी जे सांगितले त्याला चॅलेंज नाही महाराज. आपले सगळे दोष धुवून घेऊन जाण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे महाराज. कीर्तनाला काय यायचं जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पापे पळती पाप गेलं पाहिजे ना. पाप जाणार कशाने? ज्ञानोबारांचे तुकोबारांचे शब्द कानावरती पडले की पाप जाणार आहे. म्हणून काय उणे आम्हा आनंदास आणि सेऊ ब्रह्मरस तुका म्हणे. चला भक्तीचं चाललं होतं आपलं की आम्ही भक्ती केली तुकोबाराय म्हणतात. लोक अनेक वाटेने जातात. कुणी ज्ञानाच्या मार्गाने निघालं, कुणी कर्माच्या मार्गाने निघालं, कुणी योगाच्या वाटेने निघालं, कुणी भक्तीच्या वाटेने निघालं. पण अर्जुनाला सुद्धा सांगत असताना अर्जुना सगळे मार्ग जरा बाजूला ठेव पण भक्तीचा मार्ग धर. तरी झडझडोनी वहिला निघ ये भक्तीची ये वाटे लाग जिया पावसी अव्यंग. माझ्यापर्यंत यायचं असेल तर त्या ठिकाणी भक्तीचा मार्ग धर. कारण योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा आणि तया दुःखाचाची वाटा भागा आला तया दुःखाचीचा वाटा जे निघाले गा सुबटा योगाची या वाटा. पाहे पा लोहाचे चणे बोसरिया पडती खाणे आणि पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. ज्ञानोबाराय म्हणले अर्जुना योगाच्या वाटेनं माणसं निघाली पण त्यांच्या वाट्याला दुःख आलं. अनेक वर्ष योगाची मार्ग साधना केल्या म्हणून तर योगी याचे ध्यानी ध्याताना तुळशी आणि तो आम्ही पाशी भक्तीनं माग पुढे देवे. पण योगाच्या वाटेनं दुःख आलं म्हणा. योगाच्या वाटेने त्या ठिकाणी देव मिळाला नाही. कर्माच्या वाटेनं ज्ञानाच्या वाटेने पण मिळाला नाही. देव भक्तीच्याच वाटेनं का मिळतो? तुकोबाराचा अजून एक अभंग आहे. मन वाचा तिथं तुझे हे स्वरूप म्हणून या मापे भक्ती केली. देव कशाने मोजला जात नाही. भक्तीची या मापे मोजी तो अनंता भक्तीची या मापे मोजी तो भक्तीची या मापे मोजी तो अनंता भक्तीची या मापे मोजी से अनंता. इतरा भक्ति
मापानं देव मोजला जातो. ज्ञानोबारांनी सुद्धा याला त्या ठिकाणी उत्तर दिले, या भक्ती एक जाणे तेथ साना थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. आम्ही भक्तीच्या वाटेनं देव मिळतो म्हणून भक्तीचा मार्ग सांगितला. योग याग तपे देहाची अंगे आणि ज्ञानाची या लागे न सापडती. निळोबाराय म्हणतात, नाना साधनाच्या केल्या खटपटा परी त्यानं पावती याची या दारवंटा. जाणो जाता जाणीव घाली आड फाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटा हो. म्हणून योग याग विधी येणे नोहे सिद्धी. वायाची उपाधी पुढे उत्तरे भाव बळे आकळे येरवी नाकळे करतळी आवळे. कशाने? भक्तीने देव आकळला जातो, भक्तीशिवाय देव मिळत नाही. तो का म्हणे धरा निष्ठावंत भाव, जरी पंढरी राव पाहिजे तो, जरी पंढरी राव. तो का म्हणे धरा निष्ठावंत भाव, जरी पंढरी राव निष्ठावंत भाव, जरी पंढरी राव पाहिजे तो, जरी पंढरी राव पाहिजे तो. निष्ठावंत भाव, जरी पंढरी राव पाहिजे तो, जरी पंढरी राव प्रमाण देत आहेत महाराज. नवीन प्रमाण गायक त्यालाच म्हणायचं असतं. कीर्तनकाराला जे लागतं ते बोला, अर्धा तास चाल गायची मजा नाही महाराज त्याच्यात. कीर्तनकाराला काय लागतं हे महत्वाचं आहे. नाटाचं प्रमाण द्यावं, आंधळा पांगळा वासुदेव सांगावा. काही काही ठिकाणी आमच्या गोरेकरांमध्ये अभंगाचं चरणच म्हणायला देत नाहीत. पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण म्हणायला नाही देत. जर हुशार गायक असेल त्यांनी जे महाराजाला लागतंय ते द्यायचं. आता फक्त लावून घेऊ नका म्हणजे झालं, नाही तर माझ्या यायचं उगाच. विठाला अभंगाची चरण सोडून बाकीची तुम्हाला येतात ती प्रमाण द्या महाराज. उलट हे कोण सांगत नाही, प्रमाण देऊ नका सांगतात महाराज. पण मी सांगतो तुम्ही द्या, दुसरी प्रमाण द्या. कानावरती वेगळं पडतं ना. एक संतांच्या वाङ्मयाचं जास्त चिंतन आपल्याला करता येईल. या भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते परोते सर म्हणती. काय बोलतात ज्ञानोबाराय बघा. त्यांनी जे सांगितलं ना, विठोबारायाचं चिंतन करा, विठोबारायाचं पाय, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. ज्ञानोबाराय म्हणतात, या भक्तीची येतुली प्राप्ती कैवल्या ते परोते सर म्हणती, जयाची लिळे माझी नीती जी आली असे. याला भक्ती नाव दिलेलं आहे. ज्यांच्यामध्ये कैवल्य म्हणजे मोक्ष जरी समोरून आला तरी त्या मोक्षाला बाजूला सारतात. विठ्ठल राजकीय पण प्रार्थनीय उपस्थिती. माझी महापौर सचिनदादा चिंचोडे याही ठिकाणी उपस्थित आहेत. बरं वाटतं ज्याला राजकारण परमार्थात आलं. म्हणजे परमार्थात म्हणजे राजकारण परमार्थात नको, परमार्थ राजकारणात घेऊन जावा याच्यासाठी बरं वाटतं म्हणलं बरं का. नाही तर असं काही समजू नका, इकडे काही कमी नाही. परमार्थचे भक्त इथं असं मला सांगायचे, बाकीचं काही डोकं लावायची गरज नाही. पण चांगलं असतं. तुमच्यासाठी जी राजकीय मंडळी आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा सन्मान जो वारकरी संप्रदायाने जो केला तो सांगतो. ज्ञानोबाराय असं म्हणतात, राजकारणाला जग काय म्हणतं काय नाही याच्यापेक्षा एक मुद्दा बाजूला ठेवा. आपण काय म्हणतो काय नाही हे सुद्धा बाजूला ठेवा. पण ज्ञानोबाराय काय म्हणतात ते मात्र महत्वाचं आहे. राजकारणातली जेवढी पदं आहेत ती पदं सामान्य नाही आहेत. यया नरान माझी राजा, तो विभूती विशेष माझा, जया ते सकळ लोकप्रजा होऊन शिविती. राजकारणातला ग्रामपंचायतचा सदस्यापासून सरपंच, नगरसेवक, महापौर, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, त्याच्यानंतर पंतप्रधान, ही सगळी जी पदं आहेत ना
ते त्या स्तरावरचे राजे आहेत. राजकारणातल्या माणसाला राजा ही पहिली पदवी दिली ती ज्ञानोबारांनी दिली, वारकरी संप्रदायाने. हे राजे आहेत, राजे. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली एके ठाया, ते ते जाण धनंजया ते विभूती माझी. मग राजाचं काम काय असतं एकाच वाक्यात सांगतो. नाथ महाराज म्हणतात, अशी कोणी जगामध्ये सत्ताधारी आणि श्रीमंत माणसं आहेत त्यांनी काय केलं पाहिजे? धर्मासाठी जगली पाहिजेत. सत्ता आणि श्रीमंती हातात आल्यानंतर आपण काय करू शकतो? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखातली ओवी आहे. भगवान उद्धवाला सांगतात, या परी धनवंत जन करी माझे भक्त संरक्षण, वसुदेव देवकीची आन त्याचे उद्धरण मी करी. उद्धवा, अशी कोणी श्रीमंत आणि सत्ताधारी माणसं आहेत आणि ती जर अशा धर्माच्या कामाला जर आली तर उद्धवा, मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, वडिलाची शपथ घेऊन सांगतो, अशा माणसाच्या वंशाचा उद्धार केल्याशिवाय मी राहणार नाही. किती गोड आशीर्वाद आहे महाराज. हे भागवत बोलतय, नाथ महाराज बोलतायत. विठ्ठल विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. आनंद असतो महाराज याच्यामध्ये सुद्धा. आपलं चाललं होतं भक्तीचा मार्ग, ज्ञानाचा मार्ग, योगाचा मार्ग. हे सगळे मार्ग देवाकडेच जातात, पण लवकरात लवकर देवाकडे जाण्याचा मार्ग हा भक्तीचा. याच्यासाठी आपण चिंतन करत होतो. एकदा गोरक्षनाथ महाराज, नऊ नवनाथांपैकी बरं का, चौरंगीनाथ, नऊ नवनाथांपैकी दोन्ही चौरंगीनाथ नाही का, तर त्या दोघांनाही सांगतो, त्यांच्यातलेच नवनाथ आहेत ना, आपलं गोरक्षनाथ महाराज आहेत ना, त्यांची आणि कबीर महाराजांची भेट झाली समुद्र किनाऱ्यावरती. आता गोरक्षनाथ महाराज हे योगी आहेत आणि कबीर महाराज हे भक्त आहेत. आता भक्त देवाचं चिंतन करणार, योगी योगाची साधना करणार. आता दोघ जण त्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावरती भेटले. आता कोणता समुद्र किनारा सांगू? कोकणातला सांगू का गोव्याचा सांगू? मला प्रश्न पडला, हे समुद्र किनाऱ्यावर गेले कशाला होते? पण ऐका, ज्ञानोबा म्हणतात, वर्षातून एकदा माणसाने समुद्राचं स्नान करावं. बरं का, त्याला पुरावा पण सांगतो. पहिला अध्याय ज्ञानेश्वरीचा 26 नंबरची ओवी आहे की ज्ञानोबारांनी सांगितलं की बाबा, आपल्याला जर सगळ्या तीर्थाचं स्नान करायचं असेल, जगातल्या सगळ्या तीर्थाचं, तर वर्षातून एकदा समुद्र स्नानाला जावं. तीर्थे जिये त्रिभुवनी का घडती समुद्र अवगाहानी, नातरी अमृत रस स्वादिनी रस सकळ. पहिला अध्याय 26 क्रमांकाची ओवी. एकदा जर समुद्राचं स्नान वर्षातून घडलं की जगात जेवढी तीर्थ आहेत त्या सगळ्या तीर्थांचं स्नान होतं. म्हणजे याचा अर्थ असा नाही बघा सप्ताह झाल्या गोव्याला जायचं, नाही तर लोक ट्रिप काढतील तिकडं. महाराजांनी सांगितले, माऊलींनी सांगितले चला, नाहीतरी आता जाणार सगळे ख्रिसमसला तिकडच. तर त्या दोघांची भेट झाली, गोरक्षनाथ महाराजांची आणि कबीर महाराजांची. आणि गोरक्षनाथ महाराज कबीर महाराजांना म्हणले, आमचा योगाचा मार्ग श्रेष्ठ आहे. आता भक्त शेवटी देवाचा भक्त हा किती म्हटलं तरी नम्रच असतो. कबीर महाराजांनी शरणागती पत्करली, काहीच न करता. म्हणजे तुम्ही म्हणताना योगाचा मार्ग श्रेष्ठ आहे. कबीर महाराज म्हणले, माझं काहीच मत नाही, योगाचा तर योगाचा मार्ग श्रेष्ठ आहे. ठीक आहे म्हणले, योगाचा मार्ग श्रेष्ठ आहे. गोरक्षनाथ महाराज म्हणले, मी असं त्या ठिकाणी मान्य करणार नाही, त्याला काहीतरी सिद्ध करावं लागेल, परीक्षा घ्यावी लागेल, त्याच वेळेस त्या ठिकाणी मी योगाचा मार्ग श्रेष्ठ आहे असं मानेल. कबीर महाराज म्हणले, सिद्ध करायची काहीच गरज नाही. मी जर तुम्हाला बिनविरोध दिलं तर कशाला निवडणूक लावायची? जर बिनविरोध दिल्यानंतर निवडणूक लावायची गरज आहे का? तरी काहींना मस्ती असते ना. आता निवडणूक लावायची म्हणजे माझं मत नाहीये. गोरक्षनाथ महाराजांना कबीर महाराजांनी सांगून टाकलं, तुम्ही श्रेष्ठ आहे, तुमचा मार्ग श्रेष्ठ आहे. पण नादी लागले, कबीर महाराजांच्या भक्ती मार्गाच्या नादी लागले. म्हणले परीक्षा घ्यायची. कबीर महाराज नाही होय करता करता, बघा तुमची इच्छाच आहे ना परीक्षा घ्यायची, घ्या म्हणले परीक्षा. काय परीक्षा घ्यायची? गोरक्षनाथ महाराज असं म्हणले, हा अथांग भरलेला समुद्र आहे, या समुद्रामध्ये मी पहिला जाणार, गुप्त होणार, आणि मला समुद्रामध्ये गेल्यानंतर तुम्ही ओळखून दाखवायचं मी काय झालो ते. तुम्ही मला ओळखल्यानंतर तुम्ही समुद्रामध्ये जायचं आणि मग मी तुम्हाला ओळखणार तुम्ही काय झाले ते. तर ठीक आहे म्हणजे ठरलं, काय हरकत नाही, मला मान्य नाही आहे कबीर महाराज म्हणतात, पण तुमच्या समाधानासाठी मी परीक्षा घ्यायला तयार आहे. गोरक्षनाथ महाराज म्हणले, मी पहिलं समुद्रात जातो, मला ओळखून दाखवा. 1 मिनिटाच्या आत ओळखायचं. गोरक्षनाथ महाराज समुद्रामध्ये गेले, कमरे एवढ्या पाण्यात, छाती एवढ्या पाण्यात आले आणि पाण्यात गुप्त झाले समुद्रात. आणि आवाज दिला, कबीर महाराज मला ओळखा. 0 मिनिटात कबीर महाराजांनी फक्त पाण्यात हात घातला, एक मासा पकडला, किनाऱ्यावरती फेकून दिला आणि त्या माशातून गोरक्षनाथ महाराज प्रगट झाले. आता ऐका, अजून मुद्दा पुढे राहिलेला आहे.
एकही मिनिटाचा कालावधी लागला नाही कबीर महाराजांना, गोरक्षनाथ महाराजांना. योगाचा मार्ग ओळखायला वेळ लागत नाही. योगी आहेत गोरक्षनाथ महाराज, पण भक्तीच्या मार्गाने 0 मिनिटामध्ये ओळखलं. गोरक्षनाथ महाराजांना आश्चर्य वाटलं. मी फक्त मासा झालो म्हटलो फक्त लगेच ओळखलं. आता गोरक्षनाथ महाराज म्हणले कबीरांना, तुम्ही पाण्यामध्ये जा, मी तुम्हाला ओळखून दाखवतो. कबीर महाराज पाण्यामध्ये गेले आणि गुप्त झाले. गुप्त झाल्यानंतर ओळखा म्हटल्याबरोबर गोरक्षनाथ महाराज समुद्रामध्ये त्यांना शोधतात. 1 मिनिटं, 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं, तास झाला. कबीर महाराज पाण्यात सापडत नाहीत समुद्राच्या. शेवटी गोरक्षनाथ महाराज समुद्र किनाऱ्यावरती पाया पडायला लागले. कबीर महाराज, मी तुमच्या पाया पडतो, पण तुम्ही समुद्रात काय झालाय लवकर प्रगट व्हा. कबीर महाराज प्रगट झाले आणि बाहेर आले. गोरक्षनाथ महाराजांनी विचारलं, मला तुम्ही सापडले नाही, योगाच्या मार्गाला भक्ती सापडत नाही, मला तुम्ही का सापडले नाही? मला खरंच सांगा, तुम्ही समुद्रात काय झाले होते? कबीर महाराजांनी सांगितलं, मी समुद्रात पाणी झालो होतो. गोरक्षनाथ महाराजांचं पाणी झालं इकडं. 1 तास ओळखू शकले नाहीत. हा भक्तीचा मार्ग इतका श्रेष्ठ आहे. म्हणून कैवल्याला सुद्धा माग सर म्हणण्याची ताकद फक्त भक्तीची आहे. म्हणून अशी भक्ती आम्ही केली. अभंगाचं पहिलं चरण. भक्ती आम्ही केली सांडोली उद्वेग, 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 भक्ती आम्ही केली सांडोली उद्वेग. पावलो हे संग सुख याचे, 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 सुख आम्हाले दरितायाचा संग, सुख आम्हाले दरितायाचा संग, सुख याचे, पावलो हे सुख याचे, पावलो विठोबा सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुख याची. तुकाराम महाराज आम्ही म्हणतात की आम्ही अशी भक्ती केली, सगळ्या चिंता बाजूला ठेवल्या. कारण माणसाच्या डोक्यामध्ये चिंता असली की माणसाचं भजन होत नाही. असं इंटरव्हल आपण जरा लवकर घेतला,
पाहुणे मंडळी आपल्याकडे येतात आणि त्यांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे. बघा नाथांची अजूनही गोवी सांगतो, इतकी गोड आहे. नाथ महाराज सांगतात, दुर्बळ जो का भगवंत भक्त, त्यासी संरक्षी जो धनवंत, तया ते मी भगवंत उद्धरित भक्ताधी. जो कोणी या आपल्यामधला जो कोणी श्रीमंत आहे पण भगवंताची भक्ती करणाराला जर तो सांभाळत असेल, भजन करणाराच्या अगोदर मी भजन करणाराला जो सांभाळतो त्याचा उद्धार करतो, नाथ महाराज म्हणतात. म्हणून भजन करता आलं तर जरूर करावं, पण नाही करता आलं तर कमीत कमी आमच्या गायक वादक मंडळीकडे लक्ष ठेवावं. हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे ना महाराज, सोपं नाही ते. केला इशारा जाता जाता. विठाल विठाल वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी विष्णुबुवा जोग महाराज, सर्व साधक परिवाराच्या वतीने पिंपरी चिंचवड शहर हा सप्ताह या ठिकाणी होतोय. जोग महाराजांच्या आयुष्यामध्ये म्हणजे सुरुवातीचा जो काळ होता जोग महाराजांचा, जोग महाराज महाराष्ट्रातले नंबर 1चे पैलवान होते, सगळ्यांना माहिती आहे. आणि चिंतनानं जोग महाराज कसे घडले, उद्वेग सांडला, याचा अर्थ दुःख सोडलं आणि परमात्म्याचं चिंतन केलं. म्हणून आज आहेच त्यांचंच आपण त्या ठिकाणी चिंतन करूया. माहिती आहे सगळ्यांना दृष्टांत, पण तरी पण सांगतोय, एका पैलवानाने दुसऱ्या पैलवानाचं सांगायचं नाही, मग कुणाच सांगायचं. म्हणून सांगतोय, त्यासाठी मला सांगायचंय ते. जोग महाराज पुण्यामध्ये नगरकर तालमीमध्ये राहिले. कुणी जर पुण्यात लक्ष्मी रोडला कधी गेलं, आपण जात असतो, कारण पुण्यातल्या लक्ष्मी रोडला सगळ्यात जास्त दुकानं कशाची आहेत? कपड्याची आणि सोन्याची. बरोबर, धन्यवाद. तुम्ही जाता घ्यायला? ते विनोद प्रसिद्ध आहे बघा, एक नवरा बायको 60 वर्षाचा तो 55 वर्षाची त्याची बायको, फुटपाथला दोघं चालत चालले होते लक्ष्मी रोडला. आणि त्याचा मित्र भेटला, म्हणला का रे, माझंही वय 60 तुझंही वय 60, पण वयाच्या 60व्या वर्षी बायकोवरती एवढं प्रेम करतोय की हातात हात धरला आणि तिला घेऊन चाललाय. अरे तो म्हणला, कशाचं प्रेम, हात मोकळा सोडला की साडीच्या दुकानात घुसतील. कसलं प्रेम म्हणला? प्रेम नाही करत म्हणला. ते त्याचं ते याचं सांगत होतं. तुम्हाला आता लक्ष्मी रोडला गेल्या ह्या विनोदाची आठवण येईल बघा. कमीत कमी जोग महाराज जिथं राहिले ना, ती माती पहा, ती तालीम पहा. नगरकोट रोडला लक्ष्मी रोडला नगरकर तालीम लक्ष्मी रोडला आहे, तिथं जाऊन बघा, मातीचं दर्शन घ्या. लोकमान्य टिळक जगात प्रसिद्ध जहालवादी नेत्यांमध्ये नाव होतं लोकमान्य टिळकांचं. पण सायंकाळची लढत मेहनत जोग महाराजांची उरकली की लोकमान्य टिळक कट्ट्यावरती बसायला यायचे, जोग महाराजांशी गप्पा मारायला. सल्ला कुणाचा घ्यावा हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. आणि नेहमी पुण्यातल्या माणसाचा सल्ला कामाचा ठरतो बरं का. पुण्यातली माणसं सल्ला द्यायला भारी. एक जण मला निवडणुकीच्या आधी सल्ला विचारायला आला होता. मला म्हणला, महाराज मी जर प्रचाराला गेलो तर मला 500 रुपये मिळणार आहेत आणि तिला भेटायला गेलो तर माझे 500 जाणार आहेत. तो म्हणला, मी काय करू? त्याला म्हणलं, अरे मी काय करू? तो काय म्हणला, महाराज मी जर प्रचाराला गेलो तर मला 500 मिळणार आहेत आणि तिला भेटायला गेलो तर 500 रुपये जाणार आहेत, मी काय करू? त्याला म्हणलं, एक काम कर, तिला घेऊन प्रचाराला जा, 1000 रुपये मिळतील. याला म्हणायचं पुणेरी सल्ला. जाऊ द्या, अरे सल्ला घ्यायला लोकमान्य टिळक यायचे कट्ट्यावरती. आता असं झालं नेमकं, जोग महाराजांचं तारुण्य 25 वर्षाचं वय असेल, 24-25 वर्षाचं. आणि त्या काळातला सगळ्यात मोठा आखाडा भरला पंढरपूरला. आणि आखाड्यामध्ये दुपारचा चालू झाला, लहान लहान कुस्त्या, त्याच्यानंतरच्या पुढच्या गटातल्या अशा कुस्त्या चालू झाल्या. त्या कालखंडामध्ये पंजाबवरनं एक मानसिंग नावाचा पैलवान आला होता आखाड्याला. आणि त्या पंजाबच्या मानसिंगला भल्या 6.5 फूट उंचीचा, हाताला धरलं जात होतं आणि आखाड्यामध्ये त्याला फिरवलं जात होतं. पंच म्हणत होते, पंजाबच्या मानसिंगशी लढायला कोण तयार होते? महाराष्ट्रातली जेवढी पोरं कुस्त्याला करायला गेली होती सगळी पोराची मान खाली घेऊन बसली होती. का? 6.5 फूट उंचीचा बलदंड शरीराचा सुंदर देखणा पैलवान पाहिल्यानंतर कुणाचं धाडसच होत नव्हतं त्याच्यावरती कुस्ती करायला उठून जायचं. आखाड्यामध्ये फिरून झालं, पंजाबच्या मानसिंगशी कोण लढल कोण लढल. त्या काळातल्या आपल्या पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या मंडळींना प्रश्न पडला, जर कुणीच लढायला तयार झालं नाही तर हा महाराष्ट्राचा स्वाभिमान, अपमान आहे महाराष्ट्राचा. एकही पोरग महाराष्ट्रामध्ये असं नाही की त्या पंजाबच्या मानसिंगशी लढणार. अपमान आहे हा महाराष्ट्राचा. त्या काळात माणसांना लाज वाटली. 10-12 माणसं एकत्र आली जुनी जाणतीन. त्या काळामध्ये त्यांच्या लक्षात आलं महाराष्ट्रामध्ये असा एक पैलवान आहे. त्या पैलवानाचं नाव चिठ्ठीवरती लिहून दिलं आणि आखाड्यामध्ये ती पंचांच्या जवळ चिठ्ठी गेली आणि चिठ्ठीवरती नाव पुकारण्यात आलं, शेवटची कुस्ती पंजाबचा मानसिंग विरुद्ध महाराष्ट्राचे विष्णुबुवा जोग महाराज यांची होईल. कुस्ती पुकारली तेव्हा जोग महाराजांना कळलं माझी कुस्ती लावली म्हणून.
नाही तर आधीच ठरलेलं असतं कुणी कुणाला पाडायचं कुणी कुणाला धरायचं. महाराज नाविलाज होता, पंचांचा निर्णय ज्याच्यावर कुणीच उठून जात नव्हतं. आता जोग महाराजांना प्रश्न पडला, आपलं नाव पुकारलंय, आपल्याला जाणं गरजेचं आहे. सलामीला त्या ठिकाणी झालं. शेवटच्या कुस्तीचा काळ लवकर सांगतो. आखाड्यामध्ये दोनही पैलवान सलामीला आले लांगलंगूट करून. आखाड्यातली सलामी झाली, शेवटची कुस्ती आखाड्यातली. सलामी झाल्याबरोबर हातात हात आला. ज्यावेळेस पैलवान लढत असताना हातात हात येतो त्यावेळेस ताकदीचा अंदाज घेतला जातो. दोघाही एकमेकांनी पैलवानांनी ताकदीचा अंदाज घेतला. हाताला हात भिडला, हातात हात आला की दुसरी गोष्ट होते, डोक्याला डोकं भिडतं आणि कुस्ती ही डोक्यातल्या विचारानं चालू होत असते. लोक आज बघा गैरसमज आहेत लोकांचे. लोक म्हणतात पैलवानाचा मेंदू डोक्यातच असतो. गप्पा डोक्यातच असतो. मला सांगायचे त्याच्यासाठीच, पुढचं म्हणू नका. डोक्यातल्या विचारानं कुस्ती कशी होते बरं का प्रवीण महाराज गुरुजी. ज्यावेळेस डोक्याला डोकं भिडतं ना, बघा जगातला तुम्ही कुठलाही इंजिनियर त्याला जागा दाखवावी लागते. मग तो मॅप काढणार, ते आर्किटेक्चर तयार करणार, वर्ष लागतं बिल्डिंग उभी करायला. कुणी असू द्या, इतका त्वरित इतका जलद निर्णय कुणालाच घेता येणार नाही. त्यावेळेस डोक्याला डोकं भिडलं की सेकंदातल्या सेकंदाला डावाला प्रतिडाव करावा लागतो. एवढी ज्याची तीव्रतेने बुद्धी चालती त्याचं नाव पैलवान आहे महाराज. त्याचं नाव पैलवान आहे. इतकं डोकं कुणाचं चालत नाही, चालतं त्या पैलवानाचं चालतं. डावाला प्रतिडाव करायचा आहे महाराज. आणि ते बुद्धिबळाचा खेळ, त्याला बुद्धिबळ म्हटलंय खरं, पण त्याला विचार करायला वेळ आहे ना. इथं पुढच्यानी जर टांग मारली तर आपल्याला सुद्धा ती परतवून लावली पाहिजे ना, एवढा विचार करायला वेळ पाहिजे. आता तशा टांगा तर रोजच मारतोय आपण, पण विचार करायला वेळ पाहिजे ना. वेळ मिळत नाही विचार करायला आखाड्यामध्ये. आणि जर विचार करता नाही आला तर चितपट व्हावं लागतं. आता हातात हात आला, डोक्याला डोकं भिडलं. जोग महाराजांनी ज्यावेळेस एखादा पैलवान कुस्ती करतो त्यावेळेस त्याने खाल्लेला सगळा खुराक आठवतो, आपलं गाव आठवतं, आपला समाज आठवतो, आपली माती आठवते, सगळी केलेली मेहनत आठवते, सगळी ताकद पणाला लावावी लागते. हातात हात आला, डोक्याला डोकं भिडलं आणि गुरूंचं स्मरण केलं, आपल्या लाल मातीचं स्मरण केलं आणि अवघ्या 1.5 मिनिटामध्ये पंजाबच्या मानसिंगला जोग महाराजांनी चितपट केलं. महाराज आसमान दाखवलं. त्या काळामध्ये जोग महाराजांनी आपल्या महाराष्ट्राची आणि पुण्याची लाज राखली. आनंद झाला, लोकांना हत्ती बोलवला, अंबारी सजवली, जोग महाराजांना हत्तीवरती बसवलं. मिरवणूक कुठं गेली? पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला. वाळवंटामध्ये काय झालं, त्या वाळवंटामध्ये हत्तीवरती बसून जोग महाराज चालले होते. त्यावेळेस जोग महाराजांनी एका वारकऱ्यांचं दर्शन केलं. ते वारकरी कोण होते? नाशिक, नगर, संभाजीनगर, प्रवरा त्या परिसरामध्ये प्रवरा नावाची नदी वाहते, सरला बेटावरती राहणारे गंगागिरी बाबा, ते पंढरपूरचे वारकरी होते पांडुरंगाचे. आणि एवढा मोठा महात्मा वाळवंटामधून चालत चालला, इतकी प्रसन्नता चेहऱ्यावरती. कोण आहे म्हणून दर्शन करायला हत्तीवरनं खाली उतरले. प्रत्येक माणूस हत्तीवरती बसलेला आहे, माणसाने हत्तीवरनं खाली उतरलं पाहिजे. कोणता हत्ती? अभिमानाच्या हत्तीवरती आपण सगळेच बसलेलो आहोत, एवढं लक्षात ठेवा. हत्तीवरनं उतरायचं केव्हा हे जर नाही कळालं तर आपण कशातच नसणार. जोग महाराजांनी विचार केला, एवढा मोठा महात्मा वाळवंटात चाललाय, हत्तीवरनं खाली उतरले. साष्टांग दंडवत टाकला आणि बाबांना विचारलं, बाबा एवढी चेहऱ्यावरती प्रसन्नता कशाची? बाबांनी सांगितलं, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी आणि जागृती स्वप्नी, साधनेचं ते चिन्हे उमटती अंगी, शकुना जोगी उत्तम, उमटती ठसे आणि ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. भजन करणाऱ्याच्या चेहऱ्यावरती तेज दिसतं भजनाचं. ज्यांनी खुराक खाल्लाय, ज्यांनी लोणी खाल्लंय, ज्यांनी तूप खाल्लंय, त्याच्या चेहऱ्यावरती रूप दिसतंच की हो. लोणी खातात का लोणी लावतात? खोटं बोलतात लोक, खातात म्हणतात. लावण्याचा काळ आहे, लोणी खात नाहीत लोक हल्ली. लोणी जास्त लावलंच जाते. महाराज जोग महाराजांनी विचारलं, प्रसन्नता. बाबांनी सांगितलं, अरे पडिले वळण इंद्रिया सकळ, भाव तो निराळा नाही तुझ्या, तुका म्हणे नेत्री केली ओळखण, आणि तटस्थ हे ध्यान विटेवरी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी. आणि मग जोग महाराज म्हणतात, बाबा मला आशीर्वाद द्या. बाबांना सांगितलं जोग महाराजांनी, महाराष्ट्रात ज्याच्याशी कुणीच लढायला तयार होत, महाराष्ट्रातलं कुठलंच पोरग ज्याच्याशी लढायला तयार होत नव्हतं, अशा पंजाबच्या मानसिंगला मी चितपट केले, मला आशीर्वाद द्या. बाबांनी आशीर्वाद दिला, जा तू पण कुस्त्या मारशील, पण तुला पण कुणीतरी पाडील. आशीर्वाद असतो का? तू चितपट होशील आशीर्वाद असतो? महाराज असं भयंकर झालं. त्या विजयाच्या जल्लोषामध्ये सगळा आनंद मावळला. बाबा मला कोण पाडणारे, मला कोण मारणारे, मला कोण चितपट करील? मी पंजाबच्या मानसिंगला चितपट केलंय. बाबांनी सांगितलं, पळ चिंतन कर, तुका म्हणे साधू बोले खर्गधारी.
साधूचं बोलणं सुद्धा तलवारीच्या पात्यासारखं असतं, फक्त कळालं पाहिजे आपल्याला. भजन करणारी जाणती माणसं जर आपल्याला बोलत असतील तर त्यांचं आपण ऐकून घेतलं पाहिजे. जोग महाराज तालमीवरती आले, नगरकर तालमीवरती. लढत मेहनत करायला मनच लागत नव्हतं. चिंतन करायचे रोज, मला कोण मारणार आहे. साधूंनी सांगितले, अरे तू अनेकांना पाडशील पण तुला पण कुणीतरी पाडेल. असं म्हणतात, चिंतने चिंतने तद्रुपता. तुका म्हणे देह निरसने, चिंतने चिंतने तद्रुपता. एक दिवस रात्रीची झोप लागत नव्हती. चिंतन करता करता लक्षात आलं, अख्ख्या जगाला काळ नावाचा पैलवान चितपट करतो, तो मला सुद्धा चितपट करणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातले अनेक पैलवान चितपट केले, आता मेहनत करायची काळाला चितपट करण्याची. आणि जोग महाराजांनी काळाला चितपट करण्याची मेहनत चालू केली. साला पुणे सोडलं, आळंदीमध्ये आले, ज्ञानोबारांच्या समाधीवरती डोकं ठेवलं. 1917 साली पाडव्याच्या दिवशी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. याला म्हणायचं काळाला चितपट करणं. महाराज आज जोग महाराज ज्यावेळेस वैकुंठगमन झालं त्यावेळेस 51 वर्षाचं वय होतं. आज जोग महाराज ज्यावेळेस शिक्षण संस्था चालू केली 1917 साल होतं, 107 वर्ष झाली. आता जर हिशोब लावला, जोग महाराज गेले 1920 ला. 1920 नंतर आता किती साले, म्हणजे किती वर्ष झाली त्यांच्या जाण्याला? 104. आणि 104 मध्ये 51 टाका, किती होतात? मी स्क्वेअर फुटावरती हिशोब आहे तुमच्याकडे म्हणून विचारतोय बरं, नाही तर मीच करून आलो असतो हिशोब. 100. आजचं जोग महाराजांचं वय 155 वर्षाचं आहे. काळ त्यांना मारू शकत नाही. गेले दिगंबर, गेले दिगंबर विश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगमारे. राहिल्या त्या कीर्ती जगमारे. गेले दिगंबर ईश्वर गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या एवढा मोठा काळ झाला, समाज विसरू शकत नाही. देहानं माणसं दिसत नसतील पण कीर्तन मात्र कुठपर्यंत येते? जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत येते. काळाला त्यांची कीर्ती संपवता येत नाही. देवासाठी घेऊन जोग देवासाठी घेऊन जोग अवघा भोग दिला. अवघा भोग दिला. अवघा भोग दिला. देवासाठी घेऊन जोग
बघा ना, आज त्यांनी जी भक्ती केली त्या भक्तीचा परिणाम काय झाला, भगवंताचं संग सुख प्राप्त झालं. त्या संग सुखाचं सुद्धा सामर्थ्य, याचे संग सुख घेऊ आम्ही अनुदिनी व त्याचे सुख तुम्हा कळली यावरी आणि मग दारोदारी न हिंडाल. बाराकीला सांगते, एकदा भगवंताचं सुख कळालं ना महाराज, कुठंच हिंडणार नाहीत माणसं. फक्त त्याचं सुख आम्हाला कळालं पाहिजे. आणि भगवंत एकदा कळाला, भगवंताचं सुख कळालं, भगवंत जीवनामध्ये आला की चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी आणि प्रवेश भितरी केला देवे. देवा आला घरा नंदाची या गावा, धन्य त्यांच्या दैवा देवा आले. परमात्मा आपल्या सुद्धा दैवाला यावा, आपल्या दैवाला करो ना. बघा ना, विचार, त्यांच्या दैवाला देव आला आणि आपल्या दैवाला भलतच काय येतंय महाराज. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केली या वाचोनी जप तप काय करावी साधने, जीही त्या नारायणी कृपा केली. भगवंतांनी एकदा कृपा केली की जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप आणि पूजा ध्यान जप त्याशी नाही. भगवंतच त्यांची भक्ती करतो महाराज. पण आम्ही त्याच्या संग सुखाला प्राप्त झालो. ते काय झालं, एकदा गुरु आणि शिष्य चालले होते. चालता चालता दुपार झाली, ऊन लागलं कडाक्याचं, जंगल लागलं. आणि आता समजा त्या गुरूंना वाटलं चालून दमलोय, म्हणून म्हणले, शिष्याला सांगितलं, आपण आता चांगलं झाड दिसतंय, सावली आहे, ऊनही आहे, ऊन लागतंय, सावलीला बसल्यावर जरा शांत वाटेल. म्हणून त्या झाडाखाली आल्यानंतर गुरुजींनी अशी त्यांच्या जवळ जी वळकटी होती ती हातरली आणि मस्तपैकी झाडाखाली सावलीला शांत बसले. आणि माणूस कुठेही जाऊ द्या, साधू कुठेही जाऊ द्या, तो गप्पा मारेल का? साधू कधीच गप्पा मारणार नाही. देवाचा भक्त कधीच गप्पा मारणार नाही. चिंतनच करत राहणार, तो भगवंताची आठवणच करत राहणार. सहज डोळे मिटले तेवढ्यामध्ये शिष्य म्हणायला लागला, गुरुजी आपण जंगलात आहे आणि हे जंगल सामान्य नाही, तर हे वाघाचं जंगल आहे आणि वाघ येईल आपल्याला मारीन, इथं जास्त बसू नका, आपण इथून जाऊ, जंगल पार करून पुढे बसू. शेवटी त्यांनी काय गुरुजींनी ऐकलं नाही. गुरुजी बसले. बसल्यानंतर गुरुजींनी डोळे मिटल्यानंतर ब्रह्मानंदे लागली टाळीन कोण दे हाते सांभाळी. आणि या शिष्याच्या मनामध्ये एकच विचार, हे जंगल वाघाचे, वाघ येईल आपल्याला मारेल. आणि ते म्हणतात ना, मनी दिसे ते स्वप्निवशे, स्वप्निवशे नाही प्रत्यक्ष दिसे. ते वाघ करत होतं आणि तेवढ्यामध्ये त्याला समोरून येताना वाघ दिसला. हा गुरुजींना म्हणायचा, गुरुजी वाघ आलाय उठा ना, गुरुजी वाघ आलाय उठा ना, गुरुजी वाघ खाईन आपल्याला, उठा ना, चला ना लवकर. शेवटी गुरुजी काय उठत नव्हते. हा पोरगा म्हणला, नाहीतरी गुरुजींचं वय झालं, आज ना उद्या मारणारे, आपलं वाचा झालेलं झाडावते. झाडावर तुरु 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 चढलं, वरतून पाहतोय गुरुजी कसा मरतोय ते. आणि मग तो वाघ आला. आल्यानंतर वाघाने गुरुजींच्या जवळ अशी प्रदक्षिणा घातली. असं म्हणतात, वाघ जर जवळ आला ना, माणसाने श्वास रोखून बसावं, कारण मेलेल्या माणसाला वाघ खात नाही. बघा तुम्ही, खात नाही. आता मला हा अनुभव नाही, तुम्ही एखाद्या जंगलात जाऊन बघा असं करून. आता अनुभव आला तर सांगावं ना, आपलं स्पष्ट बोललेलं कीर्तनात कधी खरं सांगावं आपलं. कधी असा प्रसंग आला तर असं बसून बघायचं, श्वास रोखून बघायचं. आता नेमकं असं झालं, गुरुजी श्वास रोखून बसले, वाघ आला. आणि तसंही तुकोबरायचं प्रमाणाचे की चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती आणि व्याघ्रही न खाती सर्पतया. तुकोबराय सांगतात, अरे अवघी भूते साम्य आली. अरे माणसाचं जर चित्त शुद्ध असेल तर शत्रू सुद्धा मित्र होतो. वाघ आणि सापाचं काय घेऊन बसला? नाथांच्या डोक्यावर साप सावली नाही धरत का? आम्हा डोंको आला काळ परी तो झाला शे शीतळ. काळ सुद्धा त्या ठिकाणी चावायला आलेला साप सुद्धा शांत होतो. ही नाथांची शांती आहे. जगी शांती झाली होती परदेशी, ठाव न मिळे ती अशी, आणि ती आली संतांपाशी सुखावाशी वसवाया. जगात शांतीला कुणी घेत नव्हतं, त्या गाण्यावाल्यांनीच घेतलं शांताबाई. नाथ महाराज म्हणतात, त्या शांतीला कुणी घेत नव्हतं, ती शांती संतांना शरण आली, कारण शांतीला संत ठाव देतात शांतीला. आता ते गुरु आणि शिष्य, वाघ आला, वाघाने प्रदक्षिणा घातली, ते वाघ निघून गेला. ह्या पोराने असा त्याला बरं वाटलं, ते झाडावरनं खाली उतरलं. गुरुजी गुरुजी उठा, वाघ येऊन गेला, वाचलो आपण, चला पटक्याने उठा. समाधी जागी झाली गुरुजींची. गुरुजी उठले, वळकटी आवडली, बगले मध्ये धरली आणि चालता चालता दोघंही चालत असताना गुरुजींच्या गालावरती मच्छर बसला आणि मच्छर चावला. मच्छर आणि मत्सर माणसाला नेहमी त्रास देतात. आता दोन्हीची उत्तरं नंतर देतो, हा दृष्टांत संपला की हे मच्छर आणि मत्सराचं सांगू. तो मच्छर गुरुजींच्या गालाला चावला. चावल्याबरोबर वेदना झाल्या. गुरुजींनी आपल्या स्वतःच्या हाताने गालावरती फटका मारला, चटक्याने आवाज आला, मच्छर गेला समजा. त्या पोराला प्रश्न पडला, गुरुजी मगाशी वाघ आला खायला, त्यावेळेस तुम्हाला काहीच वाटलं नाही, तुम्ही घाबरला नाहीत?
आणि आता एवढी एवढीसा मच्छर चावला आणि तुम्हाला वेदना झाल्या, तुम्ही त्या ठिकाणी वेदनेनं त्या मच्छराला मारलं. त्या गुरुजींनी त्या शिष्याला दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं होतं. त्या पोराला सांगितलं, बाळा मागाशी वाघ आला ना तेव्हा मी देवाच्या बरोबर होतो आणि आता मच्छर चावला ना तेव्हा तुझ्या बरोबर होतो म्हणून चावला. हे संघ सुख सांगायचे परमात्म्याच्या संघ. म्हणून भक्तीच्या जोरावरती आलेली संकट टळत नाहीत, पण आलेली सुद्धा कळत नाहीत. हे सामर्थ्य भक्तीचं आहे. ऑपरेशन करायचे, डॉक्टर ऑपरेशन डायरेक्ट करतात का भूल देऊन करतात? ऑपरेशन होणार आहे, भूल दिली तरी होणार आहे आणि भूल नाही दिली तरी होणार आहे, पण त्रास कसा होईल? भूल जर नाही दिली तर त्रास होणार आहे का नाही? भगवंताचं नाम सुद्धा हे भुलीसारखंच आहे. पडता जड भारी दासी आठवावा हरी, मग तो होऊ ने दिसीन आणि आड घाली सुदर्शन. तसंच आहे महाराज परमात्म्याच्या नामाचं. आपला मुद्दा चालला होता की बाबा संघ सुखाचा लाभ परमात्म्याच्या संगतीमध्ये असल्यानंतर, भक्तीच्या प्रांतामध्ये असल्यानंतर, मनसी करिता, त्याला पुरावा दिलाय नाथ महाराजांनी, मनसी करिता भगवंत भक्ती विघ्ने छळावया आड येती आणि तेथे मी सुदर्शन घेऊन याती, राखो अहोरात्र निज भक्ता. माझ्या भक्ताचं मी सुदर्शन घेऊन रक्षण करतो. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, सुदर्शन यावा गरटी फिरे भोवती. तुका म्हणे चक्रपाणी शिरोमणी बळी यांचा जोच जर बरोबर असेल तर काय होणार आहे आपल्याला? असो, मच्छराचं चाललं होतं मग अशी साला एक मच्छर आता आठवला असेल सगळ्यांना, तो किती त्रास देतो. तो मच्छर सुद्धा आहे ना महाराज, मच्छर वरून त्रास देतो पण मत्सर आतून त्रास देतो. कसा देतो तुम्हाला सांगतो. आपण सगळेजण इथं बसलोय, तुमच्या मनातलं मला कळतंय का? माझ्या मनातलं तुम्हाला नाही ना कळत. तुम्ही शेजारी शेजारी बसलात, कळतंय का कुणाला कुणाच्या मनातलं? इकडं कळतंय का तुम्हाला कुणाच्या कुणाच्या मनातलं? आणि जर हे जर कळत असतं ना, तुम्ही जागेवरती भांडणं केली असती. देव कळून देत नाही. मनातल्या मनात किती वेळा म्हणला, ही कशाला माझ्या शेजारी बसली म्हणला का नाही तुम्ही? खरं बोला कीर्तनात. याला मत्सर म्हणायचं. मत्सर महाराज, मत्सराचा ठाव शरीरी नसावा. लाभे विना जीवा दुःख देतो, लाभे विना जीवा दुःख देतो, लागे विना जीवा दुःख देतो, लागे विना जीवा दुःख. मत्सराचा ठाव अंतरी नसावा, लाभे विना जीवा दुःख देतो, लाभे विना जीवा दुःख देतो. मच्छराचा धाव अंतरी नसावा, लाभे विना जीवा दुःख देतो, लाभे विना जीवा दुःख. मत्सरानं लाभही होणार नाही तर दुःखच वाट्याला येणार आहे. लाभे विना जीवा दुःख देतो. म्हणून शरीरामध्ये कुठल्या प्रकारचा मत्सर नसावा. अजून एक सांगतो, अनुसया मातेनं भगवान दत्तात्रयांना जन्म दिला. त्या नावात इतकी ताकद आहे. अनुसया, कुठल्या प्रकारची आसूया जिच्यामध्ये नाही, कुठल्या प्रकारचा मत्सर जिच्यामध्ये नाही. आता बायको चहा करत होती, चहा स्वयंपाक करताना तिला चहाचं आठवण झाली म्हणून चहाचं पातेलं गॅसवर ठेवलं, पाणी टाकलं, पाण्यामध्ये चहा पावडर टाकली, पण डबा खाली घेतला, त्या डब्यात साखर नव्हती. आसूया कशाला म्हणायचं? मग अनुसया कळल कसा असतो आपला मत्सर, कसा जागा होतो आतून. आता नेमकं चहा करताना साखर संपली. तिने तिच्या पोराला बोलवलं. ते पोरग 5-6 वर्षाचं, त्याच्या हातात वाटी दिली. म्हणले जा रे शेजारच्या काकूकडून साखर घेऊन ये. पोरग शेजारी गेलं, काकूला म्हणलं काकू आईनं वाटीभर साखर मागितली. काकूनी वाटीभर साखर दिली. त्या काकूनी विचारलं बाळा आई काय म्हणली रे अजून? ते पोरग म्हणलं आई असं म्हणली, त्या शेजारच्या जाडीने नाही साखर दिली तर पलीकडच्या काळीकडून घेऊन ये. हा मत्सर नाही का? ही आसूया नाही का? मी कशासाठी सांगितलं? असा मत्सराचा ठाव शरीरी नसावा, कारण लाभे विना जीवा दुःख देतो. त्याला आसूया जावी लागते तेव्हा अनुसया होता येतं. आणि म्हणून पावलो हे संग सुख याचे, सुकामा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोन्या. जगात सुख कुठंच नाही. जे सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख आणि पाहिन श्रीमुख आवडीने. माझ्या जीवनातलं सुख कुठं असेल? कारण परमात्मा हा सर्व सुखाचे आगर. बाप रखमा देवीवर सर्व सुखाचे आगर, जनी म्हणे शारंगधर सर्व सुखाचे आगर, म्हणे नर हरी सोनार. विठ्ठल 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 विठ्ठल. जगात सुख कुठं नाही, भगवंताच्या जवळ सुख आहे.
म्हणून सुख कशाने मिळेल? ते सेवेने मिळेल. म्हणून सेवा ते आवडी उच्चारावे नाम, भेदाभेद काम निवारुनी, न लगे हलावे चालावे बाहेरी, अवघेची घरी पैसलिया, देवाचीच नामे देवाची अशी, आणि सर्व अलंकारी समर्पावी. तुका म्हणे होय भावेची संतोषी, संतोष सांगतोय, वसे नामापाशी आपुलिया. भगवान परमात्मा भावानं त्या ठिकाणी सुखवला जातो आणि तो त्याच्याजवळ बसतो भगवंत परमात्म्याच्या सेवेने. बघा, लोक सुखासाठी दारोदार हिंडतात. सकाळी झोपल्यापासून रात्री झोपेपर्यंत शोध मात्र सुखाचा आहे, पण हाताला लागत नाही. 2 जण वैतागले होते आणि हॉटेल चालता चालता त्यांनी हॉटेलवरती एक नाव पाहिलं, हॉटेल समाधान म्हणून. वैतागलेल्या दोघांनी विचार केला, कमीत कमी आता दिवसभर वैतागलोय, हॉटेलचं नाव समाधान दिसते, बघू तर खरं हॉटेलमध्ये समाधान मिळतंय का. म्हणून ते दोघं हॉटेलमध्ये गेले. दुपारचे 12 वाजले होते. हॉटेलचा मालक काउंटरवरती बसला होता, तो वैतागला होता अगोदरच. आणि हे 2 जण गेले त्या काउंटरवरच्या हॉटेलच्या मालकाला म्हणतात, का हो तुमच्या हॉटेलमध्ये जास्त गरम काय? तो आधीच गरम झाला होता. त्याला गिराईक नव्हतं, ते आधीच गरम झालं. आणि हे दोघं काय म्हणायला लागले, तुमच्या हॉटेलमध्ये गरम काय आहे सगळ्यात? ते इतकं तापलं होतं, ते म्हणले माझ्या हॉटेलमध्ये इस्तू गरम आहे सगळ्यात. हे इतके दोघं शाने म्हणले, जा 2 प्लेट इस्तू द्या. हॉटेल मालक म्हणला, जा रे वेटर 2 प्लेट इस्तू घेऊन ये. त्या 2 प्लेट इस्तवाच्या आणल्या, टेबलवर ठेवल्या. हे इतके हुशार होते, दोघांनी खिशात हात घातला, सिगरेट काढली, पेटवली गेली उडत. बघताय काय माझ्याकडे? ती काय रंजकता त्या सुखामध्ये रंगलेली लोक, त्याच्यात मजा नाही महाराज. सुख कशामध्ये? सुख परमात्म्याच्या सेवेमध्ये. आणि महाराज म्हणतात, आम्हाला विठोबारायाची सेवा घडली म्हणून आमच्या जीवनामध्ये सुखाला अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे सुख बहु झाले देवा, तुका म्हणे सुख राम बहु झाले देवा, तुका म्हणे सुख बहु झाले देवा, तुका म्हणे सुख बहु झाले देवा. घडली या सेवा विठोबाची, घडली या सेवा ओ विठोबाची, सुखाम झाले धरितायाचा संग, झाले सुखाम झाले धरितायाचा संग. सेवा महाराज नाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली सुख बहु झाले जीवा, तुका म्हणे सुख बहु झाले, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, सुका म्हणे सुख बहु झाले, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, तुका म्हणे सुख बहु झाले, तुका म्हणे सुख बहु झाले देवा,
पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग पळाले उद्वेग सांडोनिया सांडोनिया सांडोनिया
उद्वेग सांडोनिया सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया पळाले 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 उद्वेग सांडोनिया पळाले पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडो पळाले पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया तुका मागाले दरिताया धोका काढाले दरिताया च्या गाथेचं संगीत पारायण चालू आहे. सकाळी 8 वाजता चालू होतं, 8 ते 1. ज्यांना सहभागी व्हायचे त्यांनी पारायणामध्ये जरूर सहभागी व्हावं. या वर्षीचा हा 375वा तुकोबारायांचा वैकुंठ गमन सोहळा आहे आणि पारायण माणसाने जरूर केलं पाहिजे. वेळोवेळा पारायण नारायण हेची करी. जर कुणाला प्रश्न पडला असेल आम्ही सकाळी 8 ते 1 पारायणाला का यायचं, त्याचं एकाच वाक्यात उत्तर देतो, पारायणानं माणूस नारायण होतो म्हणून पारायणाला यायचं. पारायण आपल्याला देवत्वाकडे घेऊन जातं, दिव्यत्वाकडे घेऊन जातो, म्हणून तुकोबारायाच्या गाथेचं पारायण करा. खूप चांगलं आयोजन केलेलं आहे सर्व मंडळींनी. सर्वांना घेऊन आदरणीय आमचे सतीशजी महाराज उजाडे असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायाचे उपासक पाईक, आदरणीय माऊली महाराज आढाव असतील, सगळ्यांना घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आयोजित होतोय. आपण सगळे म्हणजे महाराष्ट्रातली थोर मंडळी या ठिकाणी गायनचार्य मृदंगवादक उपस्थित आहेत. ज्ञानेश्वरीचं हजारो लोकांनी लिखाण केलं. 2000 लोकांनी गेल्या वर्षी एकनाथी भागवत लिहिला. पैठण क्षेत्रामध्ये 22 मे 2024ला हत्तीवर्ण भागवताची मिरवणूक त्या ठिकाणी आपण काढली आणि 1 लाख लोकांनी त्या ठिकाणी गाथा हस्तलिखित करायचा हा उपक्रम आपला जानेवारी महिन्यामध्ये सुरू होतोय. त्या हस्तलिखिताच्या उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. त्याची नोंद आमचे विजय बाप्पू भोंडवे असतील, कैलास महाराज कातळे असतील, किशोर महाराज पाटील असतील, ही जी सगळी मंडळी आहेत या मंडळींकडे गाथा हस्तलिखिताची नोंद करा. कारण काय होईल म्हणजे अर्जुन महाराज आपणही या ठिकाणी प्रचार प्रसारक व्हावं याचं. कारण लाख लोकांनी गाथा का लिहावी त्याचं उत्तर असं आहे की बाबा तुकाराम महाराजांचं आपण काहीतरी देणं लागतो, बाकीचं तुकोबारायांना आपण काही देऊ शकत नाही. पण असं म्हणतात देवाला आणि संताला जर काय दान द्यायचं असेल तर देवाला त्याचं नाम द्यावं आणि संतांना त्यांचंच वाङ्मय दान द्यावं. म्हणून ते आपण त्या ठिकाणी त्यांना त्यांचंच वाङ्मय हस्तलिखिताच्या स्वरूपानं दान देऊयात. या भूमिकेतून आपण हा हस्तलिखिताचा उपक्रम माऊलींना विनंती, आमच्या सतीश महाराजांना विनंती आहे की सगळ्या लोकांना सांगा, सहभागी त्याच्यामध्ये व्हा. हस्तलिखिताच्या वह्या लाख लोकांपर्यंत आपण पोहोचवणार आहोत.
त्या ठिकाणी त्याच्या कुठल्याही प्रकारचं शुल्क घेतलं जाणार नाही, हे मात्र त्या ठिकाणी कमीत कमी आपली जबाबदारी आहे की हा उपक्रम सगळ्यांपर्यंत पोचला पाहिजे. उपस्थित सर्वांना धन्यवाद. किंबहुना तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धी नेले, हे तर माझेची उरले पायिकपण सहज ब्रह्मरसाचे पारणे, अर्जुना लागी केले नारायणे, ती अवसरी पाहुणे पातुळा आम्ही. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.